ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमः. जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. गुरुपौर्णिमे झाली. गुरुपौर्णिमेचे व्हिडिओ तुम्हा सर्वांनी खूप छान पाहिले. त्या पाहून तो त्याच्यावरती लाईक सबस्क्राईब त्याचबरोबर तुम्ही छान प्रकारे त्याच्यावरती कमेंटही केल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर नवीन सबस्क्राईब वाढलेले आहेत. या नवीन सबस्क्रायबरचं सुद्धा सर्वांचं हार्दिक अभिनंदन सुद्धा. त्याचबरोबर आता आषाढ महिना संपत आलेला आहे आणि श्रावणाची सुरुवात चालू होत आहे. म्हणजे मुख्यतः जर परप्रांतीय भागामध्ये म्हणजे जसं की उत्तर प्रदेश या भागामध्ये जर पाहिलं तर त्या भागातला श्रावण सुरू झाला म्हणजे तिथला श्रावण पौर्णिमेनंतर मानला जातो आणि आपला श्रावण हा अमावस्येनंतर मानला जातो. तर त्या भागातील श्रावण चालू झाला आणि आपल्या भागातील श्रावण आता अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुरुवाती होणार आहे. दिनांक 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी आपली अमावस्या म्हणजे गतहारी अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या म्हणजे बऱ्याच लोकांचा शब्द की गटारी अमावस्या, पण त्याचा जर शास्त्रशुद्ध आणि जर चांगला शब्द जर पाहिला तर गतहारी अमावस्या म्हणजे आपण ज्या काही जीवनामध्ये जे काही मांस मत्स्य जे काही आपण भक्षण केले ते सोडून आता शाकाहाराकडे वळण्यासाठी गतहारी अमावस्या असते आणि त्याचा उल्लेख बऱ्याच लोकांनी गटारी अमावस्या या प्रकारे केलेला असतो. पण ठीक आहे, ज्याची त्याची जशी तशी पद्धत. पण गतहारी अमावस्या त्याचबरोबर दीपपूजन म्हणजे दिव्यांचं पूजन, दिव्यांची आरास. आरास हा शब्द बोली भाषेमध्ये होतो तो आरास आणि दिव्यांचे पूजन किंवा दिव्यांची जो काही केल्या जाणारी शोभा म्हणजे दीपपूजन. आता या दिवशी मुख्यतः नेमकं काय करायचं आहे व या गतहारी अमावस्या दीपपूजनच्या अमावस्या दिवशी आपण काय करू शकतो, ज्या कारणामुळे आपल्या आयुष्यात काय काय बदल होऊ शकतात, आपल्या आयुष्यातील समस्या त्याचबरोबर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो याविषयी हा व्हिडिओ आहे. आता मागील वर्षी आपण याविषयी व्हिडिओ केला होता, तो त्याही व्हिडिओला बऱ्याच भक्तांनी सहकार्य केलं, बऱ्याच भक्तांनी तो पाहिला, त्याच्यावरती बरेच चांगल्या कमेंट आल्या. तर याही वर्षी आपण नव्याने आणि अजून त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल या पद्धतीचा आज आपण व्हिडिओ करत आहोत. दिनांक 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी येणारी अमावस्या, या अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाचं काय महत्व आहे, त्याचबरोबर आपल्या घरामधील पितरांना दिवा कशा पद्धतीने दिला पाहिजे, त्याचबरोबर आपली कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवतेचा आपण कशा पद्धतीचा आपण दीपपूजन करावं याविषयी सविस्तर तुम्ही ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे सुद्धा विचारू शकता. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की 12 ऑगस्टच्या दिवशी येणारी गतहारी अमावस्या दीप अमावस्या या दिवशी तुम्ही काय करू शकता. त्याचबरोबर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येणार म्हणजे तो आपला श्रावण मास म्हणजे आपला श्रावण महिना चातुर्मास म्हणजे आपण जो काही ह्या 4 महिन्यामध्ये जो काही पालन पोषण करतो, देवाची आरास करतो, उपासना करतो, हे दिवस आपले चालू होतात. मुख्यतः हे 4च महिने देवाची आरास करायची असते का? मुख्यतः 4च महिने फक्त देवाची सेवा करायची का? तर नाही. मुळात 4 महिने नाही तर 12 महिने अक्षरशः वर्षाचे 365 दिवस आणि जीवनाचे संपूर्ण दिवस आपण भगवंताची सेवा जरी केली तरी कुठेही कमी पडत नाही. पण हे 4 महिने लोक अधिक प्रमाणात पाळतात. त्याचबरोबर ह्या 4 महिन्यामध्ये शाकाहाराला जास्त प्रमाणामध्ये प्राधान्य देतात. याच्यासाठी खूप छान. पण दीप अमावस्या या दिवशी काय करावे हे सर्वात महत्वाचं आपण पाहणार आहोत. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील देवपूजा करून घ्यावी. देवपूजा करून झाल्यानंतर घरातल्या सर्व देवतेला आपण सुवासिक अत्तर चंदन त्याचबरोबर तुमच्याकडे दह्यादूध असेल तर दह्यादुधाचा अभिषेक देवांच्या मूर्त्यांचा करावा. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी 7च्या दरम्यानमध्ये घरामध्ये सर्व दिवे जे आहेत हे दिवे प्रज्वलित करावेत. सकाळी सर्व दिवे धुवून घ्यावेत, स्वच्छ धुवून घेऊन त्या दिव्यांना आपण अभिषेकही करून घ्यावा व दिव्यांच्या पूर्णत्व प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये सर्व देवांना दिवे लावावेत. घराच्या दारामध्ये एक दिवा लावावा अथवा 2 दिवे लावावेत व त्यानंतर 11, 21, 36 अशा प्रकारे कणकेचे दिवे करून आपल्या मुलांचं औषध करावं. मुलांना दिव्यांनी ओवाळे. आता हे दिव्यांनी का ओवाळे? मुलांना त्यांच्या प्रगती व्हावी, त्याचबरोबर त्यांच्या जीवनात प्रगती राहावी, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती राहावी. त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत म्हणजे पुरुष सदस्य आहेत यांनाही दिव्यांनी ओवाळे, कारण की त्यांच्या जीवनात जे काही अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात. आता हे झाले आपले छोटे मोठे पर्याय, पण महत्वाचा पर्याय काय ते समजून घ्यावा. आपले पूर्वज जे आहेत आपल्या पूर्वजांना गती प्राप्त व्हावी म्हणजे आपल्या पितरांना गती प्राप्त व्हावी यासाठी कणकेचा दिवा करावा. त्या दिव्यामध्ये म्हणजे तो दिवा करताना त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये हळद घालावी, बिगर मिठाचा करावा व हा दिवा करून हा दिवा प्रज्वलित करावा. हा दिवा प्रज्वलित करताना तिळाचं किंवा राईचं तेल घालावं. त्याचे 5 वाती कराव्यात. ह्या 5 वातीचा दिवा दक्षिण दिशेला लावावा व दक्षिण दिशेला लावताना त्याच्यामध्ये एक कापराची वडी म्हणजे भीमसेन कापुराचा असेल तर भीमसेन कापराची वडी, त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ घालावे व हा दिवा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रभर हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित ठेवावा. जेणेकरून आपले जे काही पूर्वज आहेत म्हणजे आपले पित्र आहेत यांना दिवा दान केल्याचा स्वरूप प्राप्त होतं. त्यांच्या वाटचालीमध्ये प्रगती होते व त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळत असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही दिवा प्रज्वलित करून त्यांना दिवा दाखवावा, त्यांना दिवा दान करावा, दीपदान करावं व आपल्या घरामध्ये पितरांचा आशीर्वादही प्राप्त करून घ्यावा. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी घरामध्ये कव्वाळ बांधणं खूप गरजेचं आहे. ज्या भक्तांना आपल्याकडून कव्वाळ घ्यायचं असेल तर अशा भक्तांनी सुद्धा सिद्ध केलेले कव्वाळ्यासाठी बुकिंग ही केली तरी चालेल, कारण की अमावस्येच्या दिवशी आपण कव्वाळ सिद्ध करणार आहोत. तर कव्वाळ सिद्ध ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांनी आपल्या नंबरला कॉल करून बुकिंग करून कव्वाळही सिद्ध करून घ्यावं. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचा, त्याचबरोबर आपल्या इष्टदेवता, त्याचबरोबर आपल्या ग्रामदेवतेला घरामध्ये एक नारळ फोडावा म्हणजे कुष्मांड बळी द्यावा. हा बळी देणं खूप गरजेचं आहे, कारण की या अमावस्येच्या दिवशी तुम्ही कुष्मांड बळी जो काही देता त्याच्यामुळे घरातील वास्तुदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता संतुष्ट राहतात. म्हणून या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एक नारळ फोडावा म्हणजे कुष्मांड बळी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कव्वाळ घरामध्ये बांधावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी घरामध्ये कव्वाळ सिद्ध करावं. कव्वाळ कशा पद्धतीने सिद्ध करावा याविषयी आपण व्हिडिओ 2 ते 3 व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलला दिलेले आहेत. ते तुम्ही सुद्धा पाहून त्या पद्धतीने जरी केलात तरी चालेल किंवा आपल्याकडून सिद्ध करून घेतलात तरीही चालेल. कव्वाळ बांधावं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दही भाताचा नैवेद्य करून हा घरामध्ये संपूर्ण 7 वेळा उतरून वाहत्या गंगेला सोडावा. हा विधी तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता, त्याला हरकत नाही. त्याचबरोबर घरामध्ये आपल्या जे काही पुरुष असतील किंवा आपल्या घरामध्ये स्त्रिया असतील, या पुरुष किंवा स्त्रियांनी या दिवशी कोणत्याही प्रकारे बाहेरील बाधा होऊ नये याकरिता पुरुषांनी ब्रह्मचर्य व्रत पाळणे खूप गरजेचं आहे. या दिवशी आपल्या कुलदेवतेचा स्मरण करावे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर शक्य असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकता. त्याचबरोबर देवीचं एखादं महात्म्य तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर तुमच्या कुलस्वामिनी, कुलदेवता यांचं तुम्ही नामस्मरण केल्याने तुमच्या घरामध्ये जे काही आर्थिक, शारीरिक त्याचबरोबर बाहेरील बाधाही दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आता या अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला चालू होतो तो म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्या उपाययोजना करणार आहोत हे देखील आपण पुढील भागामध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहून आपले पुढील जे काही श्रावण महिन्याचे जे काही उपाय आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ते तुम्ही सर्वांनी पहा. त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर श्रावण महिन्यात ही आपली गादी चालू असते. दर रविवारच्या दिवशी गादी चालू असणार आहे. ज्या भक्तांना श्रावण महिन्यात ही यायचं असेल तरी कुठलीही बंधनं नाहीत. श्रावण महिन्यातही तुम्ही येऊ शकता. आपल्या गादीवरती उपासना, त्याचबरोबर साधना, त्याचबरोबर तुमच्या अडचणीवरती मार्गदर्शनही केल्या जाणार आहे. तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनेलची घंटाही दाबायला विसरू नका. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश.